माजी मंत्री बदामराव पंडितांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केलाय। बदामरावांच्या मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गेवराईमध्ये हा मोठा पक्षप्रवेश पार पडलाय। 2019 साली बदामराव पंडित शिवसेनेत दाखल झाले होते, तर आता भाजपत जाताच बदामरावांनी पुतणे विजयसिंग पंडित यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। सोबत स्वतः बदामराव पंडित आहेत। आबा, राजकीय हालचालींना वेग आलाय आणि अशातच तुमचा आता पक्षप्रवेश पाहायला मिळाला। आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या आहेत। जवळजवळ बऱ्याच दिवसापासून मला बीजेपीमध्ये प्रवेश करायचा होता। आपल्या पंकजाताई मुंडे यांनी आपल्याला प्रवेश करू म्हणून सांगितलं, परंतु इतर काही मध्यंतरी घटना घडल्या, काही अतिरेक्यांनी हल्ले केले, काही सिंदूरचे हल्ले झाले, नंतर आपले जरांगे पाटील मुंबईला गेले। अशा कारणामुळे हा माझा प्रवेश लांबत आलेला आहे। जवळजवळ 6 महिन्यापूर्वीच माझा प्रवेश होणार होता, परंतु काल मुहूर्त सापडल्यामुळे त्यांना अचानक परळीला बोलवलं आणि आमचा पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना नेमकं कसं आव्हान असणार आहे तुमचं? त्यांना काय आव्हान? त्यांचं आमच्या जन्मल्यापासूनच आव्हान आहे। त्यांना आमचे कट्टर विरोधक आहेत ते आता अपघाताने ते आमदार झालेले आहेत। पैसे वाटून आमदार झालेला माणूस आहे। अजूनही गेवराईची जनता ही मलाच आमदार मानते। तो कोणत्याही कामामध्ये नसतात, त्यांचे बंधूच काम पाहत असतात, त्यामुळं त्यांचा काही प्रश्नच येत नाही। भाजपात तुम्ही प्रवेश केलाय, त्यामुळे कसं पूर्ण तुमची कामकाजाची पद्धत असणार आहे, कसं रणनीती असणार आहे? आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आम्ही 12 हे एकत्र लढणार आहोत आणि ताईनं सांगितले, ताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार। गेवराई मतदारसंघामध्ये तुम्ही समीकरण कसं जुळवणार आहे त्यांच्यासोबत? आमचं समीकरण आता मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली, पंकजाताईशी चर्चा झालेली आहे आणि ते सांगितल्याप्रमाणे आता आम्ही लढणार आहोत। आता पंकजा मुंडेंच्या माध्यमातून बदामराव पंडित यांना बळ जे आहे ते देखील मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये आज जोरदार इन्कमिंग होणार आहे। मोहोळ आणि माढा तालुक्यातील